नमस्कार. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मला वाटते अंतरी तुझ्या दासबोधासी स्वाबोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ सब संत की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ अंतरात्म्याला मनापासून वंदन करून आज दशक दुसरा समास 7वा मोठा समास आहे सत्वगुण. संपूर्ण विश्व हे त्रिगुणांनी बनलेलं आहे, कारण अष्टधा प्रकृती आपण म्हणतो, म्हणजे 3 गुण सत्वरजतम आणि पंचमहाभूत यांनी सगळं विश्व बनलेलं असल्यामुळे अर्थातच आपल्यामध्ये सुद्धा 3 गुण आहेतच. ते कसे आहेत त्यातला आपण तमोगुण बघितला, रजोगुण बघितला आणि आज सत्वगुण आपल्याला बघायचं आहे. एकूण ओबींची संख्या आहे 88. आणि सत्वगुण म्हणजे काय, सत्वगुणाचा परिणाम काय होतो, सत्वगुण वाढवला तर काय परिणाम होतो आणि कशासाठी सत्वगुण वाढवायचा, काय होतं त्यांनी, हे सगळे ह्या समासात पाहायचे आपल्याला. सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणे ज्ञान प्राप्ती, सत्वगुणे सायुज्य मुक्ती पावी देते. हे मुख्य कारण आहे सत्वगुण वाढवण्याचं. म्हणजे सत्वगुण कशाला म्हणतात, मग त्याचे लक्षण काय आहे हे जवळ 1 ते 50 ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे. पुढे त्याचा परिणाम कसा होतो ते सांगितलेलं आहे. आणि शेवटी सत्वगुणाबरोबरच सद्विद्या जर का असेल तर प्राणी म्हणजे माणूस लवकर गतिमान कसा होतो, ऊर्ध्वगतीला कसा पावतो, आत्मज्ञानी कसा होतो आणि सायुज्य मुक्ती कशी मिळते, हे सगळं सांगितलेलं आहे. सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणे ज्ञानप्राप्ती, सत्वगुणे सायुज्य मुक्ती पावी देते. अतिशय महत्वाची अशी ही 87 अवयवी आहे. तुम्ही मला पहिल्या सगळ्या ओव्या टाकून एकदम ही ओवी घेतली तुम्ही, तर त्याचं कारणच हे आहे की हे सार आहे. भगवंताविषयी आवड, चांगल्या गोष्टीविषयी आवड, सत्य गोष्टीविषयी आवड, शाश्वत सुखाविषयी आवड, ही सत्वगुण निर्माण केल्याशिवाय होत नाही. आणि मुळात माणसामध्ये सत्वगुण असतो, पण तो प्रयत्नाने वाढवावा लागतो. आपण सद्विद्या लक्षण बघितलेलं आहे. आपण त्याच्या आधी चांगले सद्गुण कसे असावेत उत्तम लक्षण बघितलेलं आहे. आपण सद्विद्या नाही, सद्विद्या उद्या नंतर पुढच्या याला पाहायचंय. उत्तम लक्षण पाहिलेली आहे आणि कुविद्या पण बघितलेली आहे. त्यामुळे सत्वगुण निर्माण करण्यासाठी, सत्वगुण वाढवण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. मुळात तो आहेच, पण असलेला वाढवणं आणि असेल तो टिकवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. सत्वगुणे ज्ञानप्राप्ती, भगवंताविषयीचं ज्ञान, सद्विषयीचं ज्ञान आणि भगवंताची ओढ, चांगल्या गोष्टींची ओढ, ही काही प्रमाणात उपजत असते बरं का, काही प्रमाणात उपजत असते, पण ती प्रयत्नपूर्वक वाढवावी लागते. आपलंच उदाहरण घ्या. आपण लहान मुलं असताना आपल्या घरामध्ये नातवंड असोत, आपली स्वतःची मुलं असोत, आपण त्यांना शुभंकरोती शिकवतो, रामरक्षा शिकवतो, गीतेचा अध्याय शिकवतो, चांगल्या गोष्टी शिकवतो, मनाचे श्लोक शिकवतो, कसं चांगलं वागावं हे शिकवतो. हे संस्कार आपण करत असतो. अर्थात ते संस्कार मूळ धरून असतात. मग मुलं कॉलेजला जायला लागल्यानंतर बाकीच्या मुलांच्यामुळे बिघडली किंवा काही झाली असं आपण म्हणतो कधी कधी,
पण तो मूळ जो संस्कार असतो केलेला, तो संधी मिळेल त्यावेळेला उफाळून येतो. काही कुठे चांगलं गाणं ऐकलं, काही सेवेची संधी मिळाली, काही परोपकार करावा लागला, तर चटकन ते करतात, कारण तो मूळ संस्कार असतो. तर हा सत्वगुण, याची लक्षणं काय, मुख्य लक्षणं काय, समाज मोठा आहे थोडा, त्यामुळे थोडं मी जरा जलद घेईन असं म्हणते. एका वेळेला एकतरी समाज झाला पाहिजे, आपल्याला गाठायचे, समर्थ करून घेतील, पण तरी सुद्धा. तर सत्वगुण माणसाला परमार्थाची आवड असते मुळात, म्हणजे मुळातच त्याला ओरिजिनली अंशतः का होईना परमार्थाची आवड असतेच. स्वधर्म निष्ठेचं पालन करावं असं त्याला वाटत असतं. धर्मचरणांनी वागावं, नीतीने वागावं, अनितीने जाऊ नये. पाप भिरू म्हणतो ना आपण, वेगळं जर का काही केलं चुकून त्या माणसाने, सत्वगुणी माणसं, त्याचं मनाला खातं की असं आपण करायला नको होतं. याच्या बरोबर गेलो आणि हा पिक्चर बघितला, त्यांनी सांगितलं की जरा सिगरेट ओढ आपण करून बघायला नको, तर त्याचं मन खातं त्याला. आणि त्यामुळे सत्वगुणी जो माणूस असतो तो स्वधर्माचं निष्ठेने पालन करतो, नीतींचं पालन करतो, नियमांचं पालन करतो, धर्माचं पालन करतो. दान, सेवा, परोपकार हे सगळं त्याच्यामध्ये असतं आणि ते प्रयत्नपूर्वक आणखी वाढायला लागतं. दान करण्याची इच्छा असतेच, पण ते दान करताना आपण कुणाला करतो आणि कसं करतो हेही फार महत्वाचं आहे. उपनिषदांमध्ये, गीतेमध्ये या दानाविषयी खूप महत्वाचं सांगितलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात विशेषतः भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये सत्वगुणी व्यक्ती जी आहे, अनेक प्रकारचे यज्ञ त्या 4थ्या अध्यायात सांगितले. त्यातला कुठला ना कुठला तरी एक तरी यज्ञ म्हणजे दान करणं, यज्ञाचा अर्थ दान करणं, स्वाहा असं आपण म्हणतो आहे, ते दान करणं हा यज्ञ एक प्रकारचा. ज्ञानदान आहे, हा यज्ञ एक प्रकारचा. वृक्ष दान करणं, रक्तदान करणं, व्यक्तीला वाचवणं हा एक प्रकारचा यज्ञच आहे. युज धातूपासून यज्ञ, जोडणं, योग येतो एक प्रकारचा. आणि त्यामुळे एक तरी यज्ञ ह्या माणसाकडून सतत होतच असतो. जो सत्वगुणी माणूस आहे तो स्वतः अध्ययन करतो, अध्यापन करायला लावतो, आपण स्वतः अभ्यास करतो, लोकांना अभ्यासाला लावतो, आपण वाचतो, दुसऱ्यांना वाचून दाखवतो. जे आपल्या आता या चमूवरती चालू आहे, तर हा सत्वगुण आहे आपल्यातला. आणि हा सत्वगुण अतिशय दानाविषयी जे काहीतरी उपनिषदात सांगितलंय ते खूप भावण्यासारखं आहे, मनाला आवडलं म्हणून तेवढं जरा सांगणार आहे. त्याच्यात असं म्हटलंय, श्रद्धया देयम अश्रद्धया अदेयम. जे दान करायचंय ते अत्यंत श्रद्धापूर्वक करायचंय, मनापासून करायचंय. कुणीतरी लादलंय, कुणीतरी म्हणालंय म्हणून मी केलं असं दान उपयोगाचं नाही. श्रियादेयम, श्रियादेयम म्हणजे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार दान करावं. कुणीतरी सांगितलंय खूप दान करणं आवश्यक आहे, केलं, आणि माझ्याकडे नाही तर मी काय देणार. आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे हे म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना, हंतरून पाहून पाय पसरावे. श्रियादेयम. रियादेयम, रियादेयम म्हणजे ज्याला दान करायचंय आपल्याला ते त्याला पुरेसं पडेल का असं आपल्याला संकोच व्हावा. म्हणजे याचा अभिमान नसावा की मी एवढं त्याला दिलं, मी एवढंच दिलंय, ते त्याला पुरणार आहे का, हा अर्थ आहे रियादेयमचा. संविदादेयम, विवेकपूर्वक दान करावं. जिथे आवश्यकता आहे, जिथे गरज आहे तिथे दान करणं गरजेचं आहे, तिथे दान करावं. दान करताना देणाऱ्याचे उपकार मानून दान करावं, की तू मला संधी दिलीस आणि म्हणून मी दान करू शकतो. म्हणजे आधी मुळात दान करावं, हा सगळा विचार करून करावं. श्रद्धा देयम, श्रिया देयम, रिया देयम, संविदा देयम. आणि योग्य ठिकाणी योग्य वेळी दान जर का पोचलं तर तो माणूस सुद्धा उपकार मानतो ह्याचे. आपण धरावं नाही ते, पण जो दान करतो त्याला आनंद मिळतो की माझा काहीतरी उपयोग झाला. आणि मग समाजासाठी आपल्याकडे ज्या प्रचारिका जातात, ज्या सेविका कार्य करतात, सगळं विसरून काम करतात, सगळं विसरून काम करतात.
हे काय आहे? हे दानच आहे. वेळेचं दान आहे, श्रद्धापूर्वक आहे, विशिष्ट ध्येयासाठी आहे, राष्ट्रभक्तीसाठी आहे. मग अशा प्रकारचं दान जिथे जिथे घडतं तिथे सत्वगुण निश्चित आहे असं समजावं. परोपकार, पुण्य पर उपकार, पाप पर पीडा. जसा माझा आत्मा आहे तसाच दुसऱ्याचा आत्मा आहे. मला जसं सुख होतं तसंच दुसऱ्याला होतं. कोणी बोललं तर जसं मला दुःख होतं तसंच इतरांना होतं. आणि त्यामुळे बोलताना संयम राखावा. इंद्रियांवरती ताबा पाहिजे, संयम पाहिजे. मनाचं इंद्रियांवरती नियंत्रण नको, बुद्धीचं नियंत्रण पाहिजे. असं जिथे असतं तिथे सत्वगुण असतो. कारण तितिक्षा असते, क्षमाशील वृत्ती असते, संयम असतो. तितिक्षा म्हणजे सहनशक्ती ती असते. आणि त्यामुळे अर्थातच तो माणूस आपोआपच सत्व रजव तम ह्यांच्या स्वाधीन नसतो, त्याच्या अतीत असतो. सत्व नव्हे, रजतमाच्या अतीत असतो. रजतम त्याच्यावरती परिणाम करू शकत नाहीत. तमोगुणाची लक्षणं वाईट किती आहेत आपण पाहिली. त्याच्यावरती तो मात करतो आणि सत्वगुण त्याचा प्रबळ होतो. असा जो माणूस असतो तो जगाकडून काहीही अपेक्षा करत नाही. अत्यंत निष्कामपणे तो परोपकार करत असतो. आणि हे सगळे गुण आपल्यात आत्मसात व्हावेत अशी समर्थांची इच्छा आहे. समितीमध्ये आपण काम करतो, किती निष्कामपणे करतो, आपली काही अपेक्षा नसते. कारण आपलं ध्येयच ते की आपलं सर्वस्व गेलं तरी चालेल, पण आपलं राष्ट्र, आपला धर्म आणि आपली संस्कृती ही सगळी टिकून राहावी, वाढावी आणि वृद्धिंगत व्हावी. त्यामुळे निष्कामपणे काम करत असतो. दुसरं महत्वाचं म्हणजे जगताविषयी काहीही त्याचं अनुकूल प्रतिकूल असं चिंतन चालत नाही. तो पाहतो की हे अनुकूल घडलंय, हे प्रतिकूल घडलंय, कोणी टोचून बोलतं, कोणी काही बोलतं, तो ऐकून घेतो पण त्याच्यावर चिंतन करत नाही. चिंतन भगवंताचं करतो, चिंतन सत्याचं करतो, चिंतन आनंदाचं करतो, चिंतन शाश्वताचं करतो. आणि म्हणून असे कार्यकर्ते सगळे जे आहेत आपले ते सत्वगुणीच आहेत. अर्थात त्याच्याबरोबर थोडा रजोगुण आणि तमोगुण असणारच आहे. मागे मी म्हटल्याप्रमाणे की झोप आवश्यक आहे. तमोगुण हा झोप निद्रा याचा लक्षण आहे त्याचं, पण किती हे महत्वाचं आहे. दिवस रात्र एखादा झोपत राहिला तर त्याच्याकडे तमोगुण प्रबळ आहे. एखाद्या वेळेला क्रोध येणं, थोडासा येणं, वर तो ओठावर येणं, निळकंठांसारखा. शंकर हे निळकंठ आहेत कारण त्यांनी हलाहल गिळलं आणि ते मुखात ठेवलं नाही, पोटातही घातलं नाही, कंठात ठेवलं. असा दुसऱ्याचा राग येतो कधी कधी, मनाविरुद्ध घटना घडतात. आपण एक ठरवलेलं असतं, दुसरी लोक दुसरंच काहीतरी करतात. अशा वेळेला थोडासा क्रोध येतो, पण हा क्रोध कंठात ठेवता आला पाहिजे. मुखात ठेवला तर तो बोलला जाईल आणि पोटात ठेवला तर मळमळ होईल, कधीतरी तो बाहेर येईल. कंठात तो दाबून ठेवता आला पाहिजे, म्हणजे तात्पुरता क्रोध झाला पाहिजे, लगेच तो विसरता आला पाहिजे. संतांचं असं वागणं असतं. आणि म्हणून आपण काही वाटेल ते बोललो, काही म्हटलं तरी ते रागवत नाही. राग आला आणि बोलले, मग आमचे सद्गुरू काणे महाराज त्यांचे एक मार्गदर्शक होते, ते बोलायचे काही, पण ते एका क्षणापुरतं, दुसऱ्या क्षणाला हसून तर लगेच काहीतरी खाऊ द्यायचे, काहीतरी बोलायचे. हे संतांचं लक्षण आहे. आपलं असं असावं असं समर्थांना वाटलं की आपल्यामध्ये सत्वगुण हा वाढला पाहिजे, निरपेक्ष काम आपल्याला करता आलं पाहिजे, परोपकार वाढला पाहिजे, प्रपंचाची आसक्ती कमी झाली पाहिजे, गरजेपुरता प्रपंच करावा. महाराज एका ठिकाणी म्हणतात, आपलं घर असतं त्याच्या संडास बाथरूमला जागा किती असते हो, किती कमी असते. असते का मोठी खोली केवढी तरी संडास बाथरूम? नाही, घराच्या मानाने ते कमीच असतं. तेवढा आपला प्रपंच असावा आणि बाकी आपलं सगळं धर्मकार्य असावं, भगवंतासाठी केलेलं कार्य असावं, ईश्वराधिष्ठित असावं. आणि म्हणून
तुकाराम महाराज म्हणतात, संपादितो आळ प्रपंचाचा. चार चौघांसारखे ते प्रपंच केल्यासारखं दाखवतात. किंवा सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. सगळीकडे भगवंतच दिसतो त्यांना. भाजीच भगवंत दिसतो, फुलाच भगवंत दिसतो, आणि आम्हाला भगवंताची पूजा करताना सुद्धा भगवंत दिसत नाही. किती विरोधाभास आहे. मग आपण हा त्यांचा सत्वगुण आपल्या अंगात बाळवला गेला पाहिजे. भगवंताची पूजा करताना तरी निदान, नाम घेताना तरी निदान, त्याचं स्मरण करताना, त्याचं चिंतन करताना आपले सगळं लक्ष त्याच्यामध्ये असलं पाहिजे. नाही तर मापे उदंड मोजिली परी त्या नाही भक्षिली, तशी आपली अवस्था होईल. माप मोजायचं असतं. ते काही साखर तांदूळ त्यांनी मापाने त्या मोजलं जातं, पण तो कुठे काय तांदूळ साखर खातो, एक कण पण नाही खात. तशी आमची अवस्था व्हायची. हे बोल मोठं काय काय म्हटलं, पण आत काही शिरलंच नाही. हे भांडच आहे ना, या भांड्यात काही शिरायला हवं का नाही, या डोक्यात काही बसायला हवं का नाही. संतांचं म्हणणं आहे की भगवत भक्ती जास्त करा, कार्यासाठी वेळ द्या, आणि प्रपंच आवश्यक तेव्हा करा. म्हणून आधी प्रपंच करावा नेटका. ह्या पुढे बघायचंय आपल्याला. पण नेटका म्हणजे नेटानी नाही बरं, नेटका म्हणजे गरजेपुरता झालं की बाजूला झालं पाहिजे. अलिप्त पण असलं पाहिजे, अलिप्त पण असलं पाहिजे, केलं आणि मोकळं झालं, त्याच्यात गुंतून नाही राहिलं पाहिजे. असं जेव्हा होईल, त्या अलिप्तपणामुळे सर्वत्र भगवत भक्ती आपली वाढेल, आणि सगळ्या ठिकाणी परमेश्वराचं अधिष्ठान दिसायला लागेल. मग रागवायचं कुणावर? सगळीकडे जर का भगवंत भरलाय. एखादी मला कोणतरी म्हणाली, एक कोणतरी बाबा रोहिणी, आपल्या इथे नाही ना कोणी रोहिणी, नसावी बहुतेक, ती मला काहीतरी शिव्या घातल्या, काय ती बडबड करते, काय दासवरती म्हणते, मला नाही आवडत अजिबात. असू दे ना, ठीक आहे, नाही तर नाही आवडत, तू नको ऐकू. शांत राहता आलं पाहिजे. आणि हे कशाने जमेल? श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन. नुसतं ज्या वेळेला समर्थ म्हणतात की श्रवण करावे, भगवत वचने श्रवण करावी, हे कशासाठी सांगतात? आपला अहंकार नाही सांगण्यासाठी. ज्याला मगाशी दान मी म्हटलं, ज्यावेळेला दान देतो त्याला अहंकार वाढतो. कधी कधी हो मी मदत केली त्याला, लोकांनी हो म्हटलं पाहिजे, ह्यांनी मदत केली, आपण नाही सांगायचंय. आपणच आपलं तोंड विटंबून घ्यायचंय का? कोणाला 1,00,000 रुपये मदत केली, तो त्या उपकारात राहतो, आपण विसरून जायचं. ह्या हाताने दिलं की ह्या हाताने विसरता आलं पाहिजे, तर ते खरं दान आहे. आणि असं दान झालं की अहंकार कमी होतो. ज्ञान, ज्ञानप्राप्ती म्हटलंय, सत्वगुणे ज्ञानप्राप्ती. पण ज्ञान खूप ज्यावेळेला होतं ना, त्यावेळेला नम्रता कमी होते, अहंकार वाढतो, हा दोष त्याच्या बरोबर येतो. तो जाणीवपूर्वक सत्वगुण वाढवून वाढवला पाहिजे. की आपल्याला किती जरी ज्ञान असलं तरी सुद्धा आपण नम्र असलं पाहिजे, कारण आपल्यापेक्षा एकापेक्षा एक वरचढ असती, आणि तो भगवंत केवढा मोठा आहे, आणि मी किती खसखशीचा दाणा आहे, हे सतत लक्षात ठेवलं की तो अहंकार कमी होतो. मग असं सत्वगुण आपण वाढवला पाहिजे. आता ज्या वेळेला आपल्याला काही करायची वेळ येते, सेवा एखादी, त्याला माणसं फार आपलं हल्ली म्हणजे बघायला मिळतं बाहेर, मी ज्या वेळेला जाते त्यावेळेला, की आपण एक सामान्य आहोत आणि आपण सेवा करायला काय हरकत आहे, हे लोक लक्षात घेत नाहीत. आपलं स्वतःच स्टेटस काय, मी कोण आहे, मी अमुक आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी पहिला आलेला आहे, आणि मी कसं काम करू, हे अशा भावात राहतात आणि काम करत नाही, सेवा देत नाही. आता सेवा करणं ही अतिशय उच्च गोष्ट आहे. खरं तर काय दिसतंय आपल्याला? आपल्याला राष्ट्रसेवक संघ समिती हे शिकवते की सेवा है यज्ञ कुंड समिधा समहम जले, हे शिकवते ना आपल्याला. आज ती पंढरपूरची वारी चालली, पाठोपाठ निर्मल वारी चालली, म्हणून सगळीकडे स्वच्छता दिसते. कोण सांगायला, कोण सत्कार करायला येते हो? कोणी त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत, कोणी इंजिनियर आहेत, वकील आहेत, प्रोफेसर आहेत, ते सगळं तिथे. अहो बाकीच्यांचं जाऊ दे, स्वतः श्रीकृष्णाने सुद्धा त्या यज्ञामध्ये, राजयूज यज्ञामध्ये पत्रावळी उतरण्याचं काम आहे. भगवान आहे तो.
अनंत कोटी ब्रह्मांड आहे. मग त्यांनी सुद्धा पत्रावळी उचलण्याचं काम केलं. तुमच्या आमच्या सारख्यांचं काय. आणि सेवा ही मनापासून जर का केली, आपलं काही शिल्लक न ठेवता केली, ती कधी होते? सत्वगुण वाढीस लागेल तेव्हा अशी सेवावृत्ती दिसते. म्हणजे एक लक्षात येईल, लताताई म्हणाली म्हणून मी जाता जाता प्रयत्न करतेय की आपल्याला जोडण्याचा समिती आणि दासबोध जेवढा मला जमेल माझ्या अल्पबुद्धीला तेवढा पाहते. तर हे कार्यकर्ते आपले जे काम करतात ते काय आहे? सेवा किती पराकोटीची सेवा आहे ही. हा उच्च प्रतीचा सत्वगुण आहे. आणि तो आपल्या या समितीमध्ये, शाखांमध्ये येतोच. आपण शिकवला जातो, पद्यामधनं कळतं, पूर्वीचे आदर्श आहेत त्याच्यातून कळतं. आपल्या शांताक्का किती साध्या आहेत हो, केवढे मोठ्या पदावरती आहेत, किती प्रेमाने बोलतात. सगळ्यांमध्ये असे गुण आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे आपण कर्तव्यापुरता प्रपंच करावा. कर्तव्य श्रेष्ठ आहे, टाळायचं नाही ते. पण ते करताना आपले चिंतन करता येतो ना, चांगल्या गोष्टींचं चिंतन करावं. समितीची गाणी पाठ करावीत, आपली अभंग पाठ करावेत, श्लोक पाठ करावेत, एकीकडे लावून ठेवावेत. आपोआपच त्याचा संस्कार आपल्या मनावरती होतो. काहीच जमत नसेल तर नामस्मरण करावं, येत असेल तर विष्णू सहस्त्रनाम म्हणावं, काही नाही तर नामस्मरण तर करताच येतं आपल्याला. रामकृष्ण हरी म्हणावं, श्रीराम जय राम जय जय राम म्हणावं. तर ही सेवा करताना आजकाल लोक जे आपलं प्रेस्टीज आणि स्टेटस पाहतात ते आपण कोणीही पाहत नाही. ही मोठी आपल्याकडे जमेची बाजू आहे. परोपकाराची तातडी असते आपल्याकडे, की कोणी एखादं काम सांगितलं की काय मी कधी परोपकार करेन, हो हो मी जातो ना, तर त्यांच्याबरोबर जायचंय का, निरोप द्यायचंय का, मी जातो ना. असे आपण शाखेचे लोक पाहतो, समितीच्या बायका आपण पाहतो. काय करायचंय का, मी आहे, कमी तिथे आम्ही, हा आपला गुणधर्म आहे. तेव्हा कुठे काही कमी पडूच द्यायचं नाही. हा आपला गुण आहे, हा आपला सत्व गुण आहे आणि तो आपल्या रोमारोमात आहे. तो आपण वाढवला पाहिजे, आहेच तो आपण वृद्धिंगत केला पाहिजे. भरभर भरभर थोडी पुढे जाते. समर्थांचं म्हणणं आहे की प्रारब्धानुसार विषयाकडे आपली वृत्ती धावतच असते, तमोगुण आणि रजोगुण. पण त्याला नियंत्रणात ठेवता आलं पाहिजे आणि सत्वगुण माझा कसा वाढेल ह्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. एका ठिकाणी त्यांनी म्हटलंय घात आघात 60व्या ओळीमध्ये की कितीही देहाला जरी त्रास झाला तरी आपलं ध्येय सोडत नाहीत. गोवळकर गुरुजींच्या अंगात प्रचंड ताप होता, प्रचंड ताप होता, तरी संघस्थानावरती जाऊन त्यांनी प्रार्थना म्हटली. त्यांनी खूप लहानपणी ऐकलेलं उदाहरण. कितीही काही होत असलं, पण हा आजार जो आहे तो देहाचा आहे, त्याचा माझ्या ईश्वराची आणि समितीचं कार्य, शाखेचं कार्य हे ईश्वरी कार्य आपण मानतो. आणि त्यामुळे त्या कार्यासाठी आपला देह मध्ये नाही येता आला पाहिजे. अमुक होत आहे म्हणून मी आमच्या म्हणजे मोठ्या खूप मोठ्या पदाधिकारी आहेत त्या मंदाताई गंधे, आपण नाव ऐकलंही असेल. इतक्या अनंत गोळ्या आहेत, त्यांना कधी तोंडातून काढत नाहीत. पायांना सूज आहे, एवढी मोठी टरारलेले पाय आहेत. ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, काय नाहीये तो रोग विचारा, पण एवढ्या आनंदात असतात. अखंड नामस्मरण, अखंड प्रवचन, भगवत सेवा, राष्ट्रकार्य सगळं चालू असतं. विविध लेख लिहितात. एकदा त्या दिवशी त्यांनी म्हणाले, अगं माझी ती गोळ्यांची पिशवी आण ग इकडे, बघितलं ते एवढ्या गोळ्या. म्हटलं ताई ह्या सगळ्या कोणाच्या आहेत? म्हणाले माझ्याच आहेत. आता आहे देह तर काय करायचं, त्याचं चिंतन नाही करायचं. म्हणाल्या एवढ्या गोळ्या घ्यायला लागतात. आम्ही जवळ ताप आला आणि म्हटलं बाई 3 गोळ्या दिवसातून घ्यायच्या, 3 वेळा घ्यायचे, तर आम्हाला केवढं वाटेल. अखंड गोळ्या घेतात, काही वाटत नाही अजिबात. देहाचं चिंतन नाही, ध्येयाचं चिंतन. हे अशी माणसं आपण पाहतो ना आदर्श, आणि आपल्या मनामध्ये परिवर्तन होतं. हेच समर्थांना अपेक्षित आहे की आपल्या मनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आपण सत्वगुण वाढीस लावला पाहिजे. सगळे आदर्श आपण पाहून त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये बदल केला पाहिजे.
1-2 मिनिटच, 2-3 मुद्दे राहिले तेवढे सांगते. एका ठिकाणी त्यांनी म्हटले 74व्या ओळीमध्ये, महत्वाचे तेवढेच घेतलेत मी. परदेशी दूरदेशी जर का कोणी मरण पावला असेल तर त्याची जबाबदारी स्वतःहून आपण, ओळख असो नाही तर नसो, तोही माणूस आहे, मी पण माणूस आहे, माझ्यावर कधी अशी वेळ येणार नाही, कोण सांगताय कोण कुठे जाईल, काय होईल. तर अशी जर का अचानक कोणावरती वेळ आली तर तिथे धावून जाणं. ज्या ज्या ठिकाणी अपघात होतात, आत्ता विमानाचा अपघात झाला, संघाचे किती स्वयंसेवक, कोणी फोन करून बोलवलं होतं, कोणी पत्रक दिली ती की या हो उद्या रिझर्वेशन करून ठेवलं, तुम्ही जरा मदतीला या, नाही. परदेशी दूरच्या गावाला कोणाचा अपघात झालाय, कोणाचा मृत्यू झालाय, तातडीने तिथे आपली मदत करणं, आपण मदत करणं, त्याची जबाबदारी घेऊन सांकाम्यासारखी नाही, मदत करून त्यांना ते कार्य पूर्णत्वास नेणं, त्यांच्या दुःखात आपण सहभागी होणं, त्यांचा भार हलका करणं, हा सत्वगुण आहे, फार मोठा सत्वगुण आहे. आणि त्यामुळे एक महत्वाचं हे की जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्या त्या वेळेला सेवा आणि परोपकार हा आपल्या हातून घडलाच पाहिजे. आपण जास्तीत जास्त सद्विचारांमध्ये, सद्विद्येमध्ये, सत्कर्मांमध्ये स्वतःला गुंतवून घेतलं पाहिजे की जेणेकरून आपल्या देहाची काळजी घ्यायची, पण देहाचं चिंतनच फार असतं. तुम्हाला कुठली गोळी, डायबिटीजची ही का, माझी 5 वर्ष ही चालली होती, ती चालली होती, आता ती मला सूट होत नाही, डॉक्टर या म्हणाले त्या म्हणाले, किती चिंतन, सारखं ती गोळी तर काम करते पण हिचं बाईचं डोक्याचं चिंतन सारखं तेच चालू. देह प्रारब्धावरती टाकावा, त्याची काळजी घ्यावी, पण त्याचं चिंतन नाही करत. चिंतन करायचं तर ते ध्येयाचं करायचं, भगवत भक्तीचं करायचं, ईश्वरी कार्याचं करायचं. काय मला जबाबदारी दिली ती कशी मी पूर्ण करीन ह्याचं करायचं. आणि म्हणून असं वाटलं मला एका वाक्यात सांगायचं तर, तमोगुणाचा अभाव असावा आपल्यामध्ये, तमोगुणाचा अभाव असावा, जितका तमोगुण आपल्यातला कमी करता येईल तेवढा प्रयत्न करावा. रजोगुणाचा लोककल्याणार्थ आविर्भाव असावा. रजोगुण आवश्यक आहे, कार्य होणारच नाही, धावपळ करायला हवी, गतिमानता हवी, चटपटीतपणा हवा, रजोगुण आहे हा. पण तो लोककल्याणार्थ, उठसूट ह्याला मार त्याला मार, ह्याचं बोल त्याला बोल, ह्याच्यासाठी नाही, लोक कल्याणार्थ त्याचा आविर्भाव असावा, म्हणजे तात्पुरता तो तेवढ्यापुरता वापरावा. व सत्वगुण हा आपला स्वभावच बनावा. देवत्वाकडे वाटचाल करायची असेल, गीतेत म्हटलेलं आहे, निश्चय गुण्यो भवार्जुना, त्रिगुणांच्या पलीकडे गुणातीत देहातीत अवस्था प्राप्त करायची असेल, म्हणजे सत्वगुणे सायुज्य मुक्ती जे म्हटलेलं आहे पाविजेते, त्या 87व्या मध्ये जे म्हटलंय, सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणे ज्ञान प्राप्ती, सत्वगुणे सायुज्य मुक्ती पाविजेते. ती सायुज्य मुक्ती म्हणजे काय, ज्याला मुक्ती आपण पाहू त्याला चारही प्रकारच्या मुक्ती बघू. सायुज्य मुक्ती म्हणजे मोक्षप्राप्ती, पुन्हा जन्म मरण नाही, अत्यंत सोनेरी क्षण, सायुज्य मुक्ती म्हणजे ती प्राप्त होईल. त्यामुळे आपला सत्वगुण हा स्वभाव कसा होईल हे पाहिलं पाहिजे. सत्वगुणानेच ज्ञानप्राप्ती होते, मोक्ष प्राप्ती होते, आणि म्हणून तो कसा जास्तीत जास्त वाढवता येईल ते समर्थांनी सांगितलं. नेहमीप्रमाणे परत ते म्हणतात की मी जे बोललो ते अतिशय थोडं बोललो, लक्षणं खूप आहेत, पण काही थोडीशी काय म्हणू त्याला झलक म्हणून सांगितलेली आहे, ती तुम्ही आत्मसात करा. आणि मग त्या सत्वगुणाच्या बरोबरच सद्विद्या हवी. मगाशी म्हटलं तसं जोडी जोडी आहे. ज्ञान असतं तर नम्रता नसते, अहंकार असतो. मग ज्या ठिकाणी ज्ञान आहे तिथे नम्रता आहे, विद्वत्ता आहे, आणि तरी नम्रता आहे, अतिशय धैर्य आहे, पण तरी शांत वृत्ती आहे. अशा जोड्या कमी असतात, त्या तशा असायला हव्यात. म्हणून पुढच्या समासामध्ये समर्थांनी सत्वगुण अंगीकारा, तो स्वभाव बनू द्या, पण सद्विद्या म्हणजे काय हेही समजून घ्या, आणि तीही अंगीकारा, म्हणजे मग काय म्हणतात त्याला, सोन्याला सुगंध असावा तसं होईल. जे काही
अल्पबुद्धीने वाटलं की सांगितलं. आपण सगळ्या कार्यकर्ते आहोत. आपल्यामध्ये सत्वगुण खूप भरलेला आहे, कारण तो आपल्याला मिळालेलाच आहे मुळी. एखादी संस्था असते ना, तिथे स्वतःचेच गुण असतात. ते आपोआपच आपल्यात परावर्तित होत असतात. पण आपल्यात जर का कमी असतील, तर ते आपण वाढवण्याचा, वृद्धिंगत करण्याचा आणि टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढंच मला म्हणायचंय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम.